त्या जागेवरती खासदार व्हायचं, त्या जागेवरती आमदार व्हायचं, जन्मभराची पेन्शन घ्यायची. परंतु लोकांचं काय? लोकांना त्या जागेवरून उमेदवार देऊन लोकांचा प्रश्न कुठं सुटलाय, की तुम्ही लोकांना फसवणार कितीदा? राजकारण हे सेवेचा मार्ग राहिलेला नाही. राजकारण हे भ्रष्टाचार आणि दडपशाहीचा मार्ग वरचेवर होत चाललेला आहे. शिक्षणाचा गंध नसलेला शिक्षण मंत्री असतो. ज्याला शेती माहीत नाही तो कृषी मंत्री असतो. हं. आणि ज्याला तंत्र शिक्षण माहीत नाही तो तंत्रज्ञान शिक्षण मंत्री राहतो. तर ज्याचा आरोग्याशी काहीच संबंध नाही असा अंगठे बहादर आरोग्य मंत्री. परवा काही पोटनिवडणुकांचे निकाल लागले हं. आणि त्याच्यामध्ये 30 वर्षापासून जिथं भाजपचा उमेदवार हां, पराभूत झाला नव्हता, हां. त्या बाकीपुरामध्ये हं, भाजपच्या उमेदवाराचा पराभूत झाला, जो हं, की भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन याचा मतदारसंघ आहे. हं, तिथं भाजपचा पराभव झाला. हं, आणि मध्य प्रदेशामध्ये दतिया नावाच्या विधानसभा मतदारसंघामध्ये हं, भाजपचा उमेदवार पराभूत हं, झाला. हं, म्हणजे या निकालाकडे हं. कसं बघता येईल आपल्याला? आता हा जो पराभव झाला, हं, तो नैसर्गिक म्हणता येईल. कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विद्यार्थ्यामध्ये, जनतेमध्ये असलेला खरा रोष बाहेर पडला आणि त्यामध्ये त्यांना पराभव मिळाला. हं. परंतु हा पराभव देशातल्या लोकांकडून झालेला असताना देखील, हं, नैसर्गिक पराभव झालेला असताना देशातली लोक त्यांच्या विरोधात असताना देखील, आता याचं भांडवल ते काय करणार माहिती आहे का? की हा पराभव म्हणजे स्क्रीन टेस्ट असं म्हणता येईल. भाजपसाठी पण आणि विरोधकांसाठी पण. हं. आता हे काय म्हणणार माहिती आहे का? उद्या निवडणुका लागल्या. ईव्हीएम वरती जर निवडणुका 2029च्या घ्यायचं ठरलं, हं, तर ते ह्याचा दाखला देणार, की ह्या ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये जर ईव्हीएम घोटाळा असता, तर मग भाजपचं सीट यायला पाहिजे होतं. परंतु आलं नाही. हं. मग आता ते त्या ठिकाणी आले ते यादव आणि ते तुम्ही काय दतिया म्हटले या त्या ठिकाणी. हं. त्या ठिकाणी भाजपचा पराभव झाला. म्हणजे हे त्याचं भांडवल करणार उद्या. आणि ते दाखवणार, की ईव्हीएम घोटाळा नव्हताच. आणि जर असता, तर मग आम्ही तिथं आलो असतो. मग हे लोकं कसं काय आले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता. म्हणजे संपूर्ण देश जरी यांच्या विरोधात असला ना, संपूर्ण असं असंतोष जरी यांच्या विरोधात असला, तरी त्याचं भांडवल कसं करायचं याचं कसब ह्या लोकांना आहे. हं. आणि त्याच्यामुळं पराभव जरी झालेला असला, तरी अशा तर्कबुद्धीवरती ते काय करतात माहिती आहे का, की पराभवाला देखील विजयाच्या दिशेनं कसं त्याला मार्ग करून द्यायचा हे त्यांच्याकडं कसब आहे. आणि म्हणून हा पराभव आज जो झाला तो खरा नैसर्गिक आहे. हा भाजपच्या बाजूनं पडलेलं बहुमत नाहीये. तो त्यांचा पराभव आहे. म्हणजे आज देशामध्ये विरोधकांसाठी आणि या वासियांसाठी ही खरी लिटमस टेस्ट म्हणता येईल. म्हणजे यांचं अस्तित्व या देशातल्या लोकांच्या मनामध्ये राहिलेलं नाही. परंतु तरी सुद्धा लबाडी करताना याचं भांडवल ते उद्या निश्चित करू शकतात. म्हणजे या ठिकाणी ईव्हीएम वगैरे काही हॅक न करता हां, त्यांनी आपलं जनमत काय आहे ते तपासून तपासून बघितलं पाहिलं. म्हणायचं. हो, अगदी खरं आहे. बरं. दिप्तेंच्या आंदोलनामुळं हं, राजकीय पक्षावर, देशातील राजकारणावर हं, परिणाम झालाय. काय वाटतं? हो, निश्चित झालाय. आणि कसं राहतं, की ज्यावेळेस पक्षांना सोडून एखादं आंदोलन उभं राहतं. राजकारणाला सोडून एखादं आंदोलन उभारलं जातं आणि लोकांचे खरे प्रश्न ज्यावेळेस रस्त्यावरती यायला लागतात. हां, तर त्यावेळेस पहिल्या स्टेजमध्ये हे राजकीय पक्ष त्या आंदोलनकर्त्याच्या पाठीशी नसतात. त्या समाजाच्या, त्या विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या पाठीशी नसतात. हां, परंतु ज्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जनसहभाग मिळतो, समर्थन मिळतं, तर त्यावेळेस सगळेच पक्ष त्यामध्ये उतरतात. त्याचं कारण असं असतं, की त्यांना त्याचं श्रेय घ्यायचं असतं आणि त्याचं श्रेय घेऊन निवडणुकांना सामोरं जायचं असतं आणि त्या प्रश्नावरती स्वतःची अ, अ, उमेदवार त्यांना निवडून आणायचे असतात. आणि समाजाला पण ते दाखवलं जातं, की आम्ही होतो म्हणून हे आंदोलन यशस्वी झालं वगैरे, वगैरे. ते तुम्ही तर आज पाहताय. हं. परंतु याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, की हे जरी आज समजत असले स्वतःला, की उद्याच्याला
म्हणजे राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, हे सगळे पक्ष जे की भाजपवरती आज नाराज आहेत. हं. त्यांना जर वाटत असेल, की जेन झीच्या बाजूने आपण आहोत, जेन झीच्या मताशी आपण सहभागी आहोत. बरोबर. आणि ह्या प्रश्नावरती आपण भाजपला शह देऊ शकू किंवा निवडणुका जिंकू. हं. परंतु बऱ्याच अंशी असं मला वाटतं, की त्याच्यामध्ये त्यांना यश येणार नाही. त्याचं कारण काय माहिती का? की तुम्ही लोकांना फसवणार कितीदा? काय? कारण हे सगळे 70 वर्षात फसलेत लोकं. एकदा काँग्रेसकडून, एकदा भाजपकडून, एकदा शिवसेनेकडून. तुम्ही ह्या आता अलीकडच्या राजकारणाचं जर पट जर बघितला, तर काल जे काँग्रेसमध्ये होते, ते आज भाजपमध्ये. हं. म्हणजे आजचे जे सत्तेमध्ये नसलेले पक्ष जरी म्हणत असले ना, की आम्ही आता लोकांच्या सोबत आहे. परंतु ज्यावेळेस त्यांची परिस्थिती निर्माण होईल, की आता भाजपची सत्ता येत नाही आणि आता आपली सत्ता येणार आहे. तर त्यावेळेस जे आज भाजपमध्ये तेच उद्या काँग्रेसमध्ये येणार आहेत. तेच उद्या शिवसेनेमध्ये येणार आहेत. म्हणजे इथं काय आहे, की पक्षांच्या पाट्या बदलल्यानं उमेदवार बदलत नाही. उमेदवार तर तेच आहेत. म्हणजे आपल्याकडं जे आहे ना, की घराणेशाही ही लोकशाहीच्या नावाखाली आणि लोकशाहीच्या आश्रयाने प्रबळ झालेली आहे. ती काय संपायला तयार नाही. म्हणून ही जी मक्तेदारी आहे, ती संपवायची असेल, तर आताचा जेन झी, आताचा युवक, आताचा तरुण हा जागरूक आहे आता. आता तो वेडा नाहीये. काय, की तो निश्चितपणे अभिजित दिपके तरुण सत्ताधारी किंवा राजकारणी तो निश्चित शोधेल पुढच्या काळामध्ये आणि त्याच्यामुळं अशा ज्या पक्षांची जी काही घराणेशाही आहे, मक्तेदारी आहे, ती निश्चितपणे मोडली जाणार आहे आणि अशा पक्षांचा अहंकार देखील पायदळी तुडवला जाईल असं मला म्हणायचंय. तरुणांनी तर निश्चितपणे राजकारणात आलंच पाहिजे. कारण आपल्या देशातले आणि सामाजिक प्रश्न आहेत, शैक्षणिक प्रश्न आहेत. तर ते वाढतायत याच्यामुळं कारण ज्यांना त्या विषयाचा गंधच नाही. हं. शिक्षणाचा गंध नसलेला शिक्षण मंत्री असतो. ज्याला शेती माहीत नाही तो कृषी मंत्री असतो. हं. आणि ज्याला तंत्र शिक्षण माहीत नाही तो तंत्रज्ञान शिक्षण मंत्री राहतो. काय आणि ज्याचा आरोग्याशी काहीच संबंध नाही असा अंगठे बहादर आरोग्य मंत्री राहतो. मग हे विरोधाभास आहे ना. म्हणजे एकीकडं जग कुठे चाललंय आणि आपल्या देशातली सत्ता कुठे चाललेली आहे. मग तुम्हाला दर्जेदार शिक्षण, दर्जेदार नोकऱ्या किंवा इथले प्रश्न कसे सुटणार आहेत? आणि त्यामुळं जर हे सोडवायचं असेल, तर उच्च शिक्षित पिढी राजकारणात येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरी गोष्ट, की या राजकारणातून खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न सुटले जातात. म्हणून लोकशाहीची निर्मितीच कशासाठी झाली, की समाजामधले हं, की सगळ्या स्तरातल्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे. आणि सगळ्या स्तरातल्या, सगळ्या समाजातले लोकप्रतिनिधी म्हणून सरकारमध्ये आले पाहिजेत. त्यांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे. पण ते आपल्याला आजकाल तसं झालेलं दिसत नाही. आणि आज जर तुम्ही बघितलं, तर आपल्या देशामध्ये राजकारण हे सेवेचा मार्ग राहिलेला नाही. राजकारण हे भ्रष्टाचार आणि दडपशाहीचा मार्ग वरचेवर होत चाललेला आहे. आणि त्या दृष्टीने जर बघितलं, तर दुसरी गोष्ट एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, की आपल्याकडं अ, राज्यसभा आणि विधान परिषद आहे. आता या विधानसभा आणि विधान परिषद आणि राज्यसभा याच्यावरती कुठले उमेदवार निवडून जायला पाहिजेत? की तज्ञ मंडळी. हं. मग तुमच्या शिक्षणातले, तुमच्या कलाकार म्हणून, खेळाडू म्हणून, हं, वैज्ञानिक असलेले अशा वेगवेगळ्या तज्ञ फील्डमधले लोकं त्या ठिकाणी घेतले पाहिजेत. परंतु त्याच्यावरती पण अतिक्रमण झाले. हं. राज्यसभेमध्ये जे नाराज झालेले आहेत, ज्यांना तिकीटं नाही भेटलेली, असे पक्षाचीच लोकं तिथे नियुक्त केले जातात. विधान परिषदेवर पक्षाचेच लोकं नियुक्त केले जातात आणि ही जी त्यांची आकडेवारी आहे ती पूर्ण केली जाते. म्हणजे या ठिकाणी साहित्यिकावरती अन्याय होतोय. साहित्यिकांचे प्रतिनिधी, लेखकांचे प्रतिनिधी, पत्रकारांचे प्रतिनिधी विधान परिषदेत पाहिजेत. परंतु त्याला गळती लागली. कलाकार घेतले जातात पण कुठले माहिती आहे का? की ज्या कलाकाराला कशाचाच गंध नसतो आणि कसलाच नॉलेज नसतो. हां, तुम्ही पाहिलं असेल आता ती एक बाई आहे बघा, ती एका पिक्चरमध्ये काम केलेली. हं. तर काय नाव आठवत पण नाहीत असले लोक आहेत. तर ते जेनजीला नावं ठेवणार, त्यांना किडे-मकोडे म्हणणार, म्हणजे त्यांच्या अवकादीवर येणार. म्हणजे ज्यांच्याकडे अवकादच शिल्लक राहिलेली नसती. काय?
ना कलाकाराची अवकात नसती आणि कशाचीच नाही. पण राजकीय पक्षांच्या नेत्याच्या पुढं-पुढं करून, हांजी-हांजी करून असे जे जागा आठवणारे लोक आहेत. म्हणजे एक जागा गेलीच ना, खराबच झाली ना. त्या जागेवर वरून लोकांना काय न्याय भेटणार आहे? म्हणजे त्या जागेवरती खासदार व्हायचं, त्या जागेवरती आमदार व्हायचं, जन्मभराची पेन्शन घ्यायची. काय? परंतु लोकांचं काय? लोकांना त्या जागेवरून उमेदवार देऊन लोकांचा प्रश्न कुठं सुटलाय? म्हणजे अशा एकतर कानाखालच्या लोकाला ते लोकं तिथं कलाकार म्हणून आमदारकी देतात, खासदारकी देतात. साहित्यिकांना देत नाहीत आता. बंद झालंय मागच्या 20 वर्षापासून. कारण साहित्यिक कसं आहे माहिती आहे का? ते काही कोणाचं ऐकत नाही. जे खरं आहे तेच हे करणार. म्हणून साहित्यिकांचं नियुक्ती आता राज्यसभा आणि विधान परिषदची बंद झाली. खेळाडूंची पण बंद झाली. कारण खेळाडू पण कसा असतो बाणेदार असतो. ते काय कोणाच्या ऐकण्यात येत नाही. म्हणजे खरे स्वाभिमानी लोक आहेत, बाणेदार लोक आहेत आणि आपली मतं ठासून सांगणारी लोक आहेत. त्यांना बंद झालेत आता हे दार आणि मग त्यांच्या जागा कोण लढवतोय आता म्हणजे घेतंय ते राजकीय पक्षातलेच लोक. आणि मग ह्या राज्यसभा आणि विधान परिषदा घटनेनं निर्माण कशासाठी केलेल्या आहेत? म्हणजे त्या बंद झाल्या ना. मग हे मक्तेदारी जी राजकारणातली ती लोकशाहीला धरून नाही आणि मग त्यासाठी येणाऱ्या पिढीमधून जी असे प्रश्न विचारणारी तरुण पिढी आहे, तीच हा बदल करू शकते आणि तेच पुन्हा लोकशाहीची पुनर्स्थापना करू शकते. लोकशाहीला पुनरुज्जीवित करू शकते. म्हणून त्यांनी या ठिकाणी येणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नाही, नाही. तरुण जर राजकारणात आले तर लोकशाहीची पुनर्स्थापना होईल हे खरं आहे. परंतु लोकशाही प्रस्थापित करणाऱ्या ज्या संस्था आहेत, हं, निवडणूक आयोग हं, किंवा ईडी, सीबीआय हं, या सगळ्या जर कोलॅप्स झाल्या असतील, हं, तर तरुण कितीही आले हं. आणि निवडणुका जर हायजॅक झाल्या, काय उपयोग होईल? नाही, तसं नाही म्हणता येणार. तुम्ही जर कालचं आंदोलन बघितलं, तर त्या आंदोलनाची धार, त्या आंदोलनामधून शेवटचं त्या आंदोलनाचं टोक जर बघितलं, तर ह्या शेवटी काय होतं माहिती का, की कुठलाही माणूस एका लिमिटपर्यंत अन्याय सहन करतो आणि नाही सहन झाला तर तो काय करणार मग शेवटी? हं? तुम्हाला बौद्धिक पातळीवर लढून पाहणार, वैचारिक पातळीवर लढून पाहणार, हं? अहिंसेच्या मार्गाने जाऊन पाहणार. परंतु समोरच्या व्यक्ती किंवा समोरचे राज्यकर्ते जर कुठल्याच बाजूनं ऐकायला तयार नसतील आणि ते जर त्यांच्या अन्यायाची परिसीमा ओलांडत असतील, सर्व सीमा जर पलीकडं ओलांडल्या जात असतील, तर शेवटी लोकांना क्रांती करावी लागते. कारण तुम्ही जर बघितलं, तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये तर क्रांती करणाऱ्यांची संख्या वाढली होती ना. त्यांनी दांडकेच हातात घेतले होते. हं. त्यांनी अहिंसा काही प्रमाणात सोडून दिली. जिथं अहिंसेनं उत्तर देणं शक्य तिथं दिलं. पण जिथं ज्यांना अहिंसा आणि शांतीच कळत नाही, अशा माणसांना दांडक्यांनी पण ठोकलं ना. बरोबर. आणि आत्तापर्यंत जगामध्ये जर तुम्ही बघितलं, तर अशा क्रांतीतूनच देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी क्रांतीच्या मार्गाने बदल झालेले आपल्याला दिसतायत. आणि हे जर लोकं त्याच शस्त्राला जर घाबरत असतील, तर येणारी तरुण पिढी ही तुमचा अन्याय सहन करणार नाही. कालच्या आंदोलनातून जे स्पष्ट दिसतंय. कारण त्यांचा अन्याय सहन करण्याची सीमा संपलेली आहे. त्यांची मर्यादा संपलेली आहे. म्हणून राज्यकर्त्यांनी आता त्या धुंदीत राहू नये. की आता आपल्या ताब्यामध्ये न्यायपालिका आली, आपल्या ताब्यामध्ये संरक्षण व्यवस्था आली, आपल्या ताब्यामध्ये शिक्षण व्यवस्था आली. म्हणजे ह्या ज्या पंचसत्ता आहेत, धर्मसत्ता आली. ह्या सगळ्या ज्या पंचसत्ता आहेत, त्या आता आपल्या पायाखाली आलेल्या आहेत. त्या गर्वामध्ये त्यांनी राहू नये. त्याचं कारण असं आहे, की आत्तापर्यंत पातशाही, बरीदशाही अनेक बादशाह्या संपल्या. हं. पुराण काळामध्ये अनेक मोठमोठाले राजेशाही संपलेल्या आहेत. मग हे काय आहे? त्या शाहीमध्ये तर बसतच नाहीत. ते भुरटे-भारटे येऊन जर स्वतःला आम्ही देशाचा ताज डोक्यावरती घेऊन आता राजे झालोत, बादशहा झालोत. हं. असं जर समजत असली तर त्यांचा भ्रम आहे. कारण हे काही तेवढ्या म्हणजे आकलनाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जवळची माणसं नाहीयेत. त्याच्यामुळं 4-2 पोरांनी जरी दांडके घेतले, तरी हे पाताळात जसं ते पळून गेले होते पुराण काळामध्ये, तसे हे कुठल्यातरी समुद्राच्या खाली जाऊन लपून बसतील, इतके भित्रे आहेत हे. म्हणून ती शक्यता नाही. हां, हे भित्रे आता तुम्ही जे म्हणताय, हं, दिल्लीमध्ये जो लाठीमार झाला, हां, पायलट गन चालू हे हं, झालं. हं. तर ते सगळं ते पोलीस जे आहेत ते गृहमंत्र्याच्या हातात. बरोबर आहे. आणि गृहमंत्रीच लोकसभेत यायला तयार नाही. हं. म्हणजे हे की भित्रेच आहेत. लोकांच्या मर्यादेचा, शांततेचा आणि लोकशाही पाळीत असलेल्या
म्हणजे लोकशाहीच्या खाली लोक ही जी काही मर्यादा पाळतायत, त्याचा हे अंत पाहतायत. त्यांना वाटतंय की ही लोकं लोकशाहीच्या किंवा लोकशाही तत्त्वाच्या मूल्यांच्या मूल्य ओलांडणार नाहीत आणि आपल्या अंगावर येणार नाही. मानसिकता तयार झालेली. परंतु ते तुम्ही समजू नका. तुम्ही जर मर्यादा ओलांडत असतील, तर लोकं त्याच्यापेक्षा जास्त मर्यादा ओलांडायला तयार आहेत. धन्यवाद.